काय चर्चा करण्यासाठी त्या कुटुंबाकडे राहिलायच काय? पूर्ण त्यांचं उद्ध्वस्त झाले काय असतं बघा. आपल्याला ते वाटतं, परंतु ते दुःख दुःख असतं ना लय अवघड आहे. असे पोटात तुटायला आले त्यांचं, म्हणजे लेकरा बाळाकडे बघू सुद्धा वाटत नाही, छोटे छोटे लेकर. त्याच्यामध्ये तरी एक इतकं वाईट झालंय की 6 महिन्याचं लेकरू सुद्धा गेलं. हे खूप दुःख आहे. कोणाची पत्नी, कोणाची आई, कोणाची मावस बहीण, असं अशा प्रकारचं खूप वाईट आणि दुःखद घटना ही झाली. तर ते आता काय बोलावं असं झालंय. मी आता सरकारला सांगितलंय की बावनकुळे साहेब असतील, प्रसाद लाड साहेब असतील, की ते येण्याच्या यायला पण सांगा. कुटुंबाला आता माणसं तर परत येणारच नाहीये, परंतु त्यांना भरीव मदत सरकारकडून आणि येण्याच्या याकडून सुद्धा होणं गरजेचं. त्यांनी सांगितलं की मी आता नितीन गडकरी साहेबांना त्या विषयात बोलतो आणि आमच्या सरकारच्या वतीनं भरीव निधीसाठी पण बोलतो. आणि दुसरा विषय महत्त्वाचा होता की त्या विहिरीवाल्या मालकांना सुद्धा खूप वेळेस जणू कलेक्टरांना निवेदन देऊन सांगितलं होतं की असा असा प्रकार इथं कठडा नाहीये किंवा त्या रोडच्या चुकीमुळे अशा गोष्टी काही व्हायला लागल्यात. तर त्या संदर्भात 2 दिवसात आम्ही तो पण निर्णय घेतोय. म्हणजे कुटुंबाचं या दुःखद कुटुंबाचं सुद्धा तेच म्हणणं होतं. विहिरीमुळेच झालंय. किमान आमचं कुटुंब गेलंय, इथून पुढच्या कुठल्या कुटुंबात जीव जाऊ नये. किमान त्याचा कठाडा वाढवणं किंवा त्याला बुजवून टाकणं, दोन्हीपैकी काहीतरी व्हायला पाहिजे. ते पण सांगितलं म्हणजे 2 दिवसात तो पण निर्णय आपण करतोय. पण हे खूप वाईट झालं. ठेकेदाराच्या चुकीमुळे हे घडलेलं आहे. महाराष्ट्रात त्याची कधीच पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आता अधिवेशनात हा विषय मुख्यमंत्र्यांनी चर्चेला घेऊन यावर ठाम पाऊल उचलणं गरजेचं आहे. मला वाटतं अधिवेशनातच मुद्दे सगळे उचलावेत आणि त्यानंतरच करावं. त्यापेक्षा सरकारच तुमच्या हातात हे 2 घंट्यात तुम्ही सांगू शकताय. तेच विषय मी प्रसाद लाड साहेबांना आता सांगितलाय, बावनकुळे साहेबांना. आणि कारण ते महसूल अंतर्गत विषय येतो, येण्याचा याचा विषय तो येतोय. दोन्ही माणसं त्यांच्याकडे आहेत. त्यांनी जर आता सांगितलं की विधानसभेत काय अधिवेशनात मुद्दा उचलायची काही गरजच नाही, त्यांनी आता पण सांगितलं त्याचा कठडा वाढवा किंवा त्याला बुजवून टाकायचं. ते उद्या सकाळी पण होऊ शकतं. ही विहीर जी होती शेतकऱ्यांनी 4 वेळा ही धोकादायक आहे, याच्यावर कारवाई करा आणि पत्रव्यवहार केला होता. आता एवढं नुकसान झालेलं आहे, त्या म्हणजे त्याच्या मागे जबाबदार दोषी धरलं पाहिजे. नाही, दोषी तर धरलंच पाहिजे. नाही असं कसं होईल? त्यांच्या हलगर्जीपणामुळे जर कुटुंब एखाद्याचे उद्ध्वस्त होणार असले, सरकारच्या हलगर्जीपणामुळं सरकारनं कॉन्ट्रॅक्ट देऊन सरकार मोकळं झालं, परंतु काम करणारे त्यांनी काय परिस्थिती केली तिथं, का बाजूने वळवला गेला, या सगळ्या गोष्टीकडे सरकारचं नियंत्रण शेवटी असतं. संस्था कुठली असू द्या, कॉन्ट्रॅक्टर कुठलाही असू द्या, रोड करणार स्वतः सरकार पण असू द्या, पण कंट्रोल त्यांच्या सरकारी संस्थेचा आहेच त्याच्यावरती. त्याचबरोबर कुटुंबाकडून हे सांगण्यात आलं की त्यांची आई वाचली असते. जर ॲम्ब्युलन्स तिला तिच्यामध्ये सगळ्या सुविधा असत्या, काय असतं, मला वाटतं आरोग्य मंत्रालयानं याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही लक्ष दिलं नाही, तुम्ही मंत्री होत आहे आणि तुम्ही प्रशासनावर जर अंकुश ठेवला नाही तर अशा घटना घडतायत. मग सरकारला पुन्हा बदनाम व्हावं लागतं. आरोग्य मंत्र्यांनी आणि आरोग्य विभागानं तातडीनं इथून पुढच्या सुविधा तरी रस्त्यावरती असणाऱ्या ॲम्ब्युलन्स ह्या ऑक्सिजन युक्त असल्या पाहिजेत, सगळ्या सुविधा युक्त असल्या पाहिजेत, याची काळजी आरोग्य मंत्रालयाने सुद्धा घेतली पाहिजे. कारण होऊन गेल्याच्या नंतर तुम्ही खरगडून जागे होता, पण त्यावेळेस आमचे माणसं गेलेले असते. तुम्ही जागा सरकार होतं त्यावेळेस माणसं गेलेले असते. याच अगोदर त्या विहिरीच्या संदर्भात जर विहिरीचा मालकच सांगतो मी वारंवार पाठपुरावा केलाय, सरकारनं त्याच वेळेस लक्ष दिलं असतं तर या कुटुंबाचा घात झाला नसता. आता पुढे तरी होऊ नये याच्यासाठी त्यांनी सांगितलं आता 2 दिवसात आम्ही हे तिन्ही निर्णय घेतो. बघतो, नसता मग मी माझ्या भाषेत सांगतो त्यांना. प्रशासन एवढे जबाबदार आहे. आता राज्य सरकारने या घटना टाळण्यासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांबाबत काही कडक पाऊल उचलणं गरजेचं आहे. ठेकेदार अधिकारी सुस्त नाही झाले, सरकारच सुस्त झालंय. अधिकाऱ्यांचं असतं. सरकारच सुस्त झालंय. ठेकेदारांवर गुन्हा दाखल केलाय, तसा अधिकाऱ्यांवर होणं गरजेचं आहे का? कारण अरे बाबा, अधिकाऱ्यावर कधीच गुन्हा दाखल होणार नाही या राज्यात. अधिकारी सरकार मिली बघत. आमचे किती जीव चाललेत याच्याशी त्यांना नाही देणं घेणं, त्यांना नाही देणं घेणं त्याच्याशी. कारण त्यांना अधिकारी महत्वाचा असतो. अशी कितीतरी उदाहरणं दाखवेल मी तुम्हाला की ते अधिकारीच वाचवते. ते असं म्हणत नाहीत की ज्या मायबाप जनतेनं आपल्याला या सत्तेच्या गादीवरती खुर्चीवरती बसवले त्याच्यासाठी जरा एक पुढचं पाऊल टाकू, असं सरकार अस्तित्वात येणं गरजेचं आहे राज्यात. आणि ते दाखवण्याची ताकद धमक या सरकारनं दाखवली पाहिजे. आमच्यासाठी जनता महत्वाची, अधिकारी महत्वाचा नाही. ज्या ज्या प्रशासनातल्या लोकांनी चुकीचं काम केलंय
त्याला घरीच पाठवायचं. ज्या दिवशी हे सरकार त्या भूमिकेत येईल ना, त्या दिवशी खरं जनतेचं सरकार आहे असं म्हणता येईल. ते अधिकारी वाचवतात त्याच्यात. त्यामुळे ती अपेक्षा करणं सध्या तरी अवघड आहे. 2 दिवसापूर्वी आला होता रोहित पवारांना पण सल्ला दिला उपोषणाच्या बाबतीत. तुमचा सल्ला ऐकलेला दिसतोय का म्हणजे या पद्धतीने? नाही, तो विषय या दुःखाच्या ठिकाणी नको आपण दुसऱ्या ठिकाणी तो घेऊयात, कारण ते विषय अनेक वेगळे वेगळे आहेत. परंतु हे दुःख राज्यासाठी खूप मोठं दुःख आहे. कुटुंब गेलं, पण मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यावरती तातडीनं सांगितलेल्या या 2-4 मागण्यावर तातडीनं कारवाई करावी ही मात्र आम्ही अपेक्षा ठेवून येतो. आणि प्रसाद लाड साहेबांनी सांगितलं की मी तर आत्ताच फोन करणार आहे म्हणे सगळीकडे, पण तरी ते म्हणले 2 दिवसात सगळा रिझल्ट देतो. म्हणून आता विश्वास ठेवून माझ्या भाषेत मी सरकारला नीट 100% करणार. या कुटुंबाच्या सोबत आम्ही, त्या कुटुंबाला आम्ही ताकदीनं आधार देणार म्हणजे देणार.